नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स. सलमानचा तो एक नंबर फॅन. एरियातल्या मुलांची आहे तो जान. अभ्यासाचा त्याला आहे थोडा कंटाळा. शाळेमध्ये धमाल मस्ती धिंगाणा. स्टाईल त्याची लय भारी, ॲटिट्यूड त्याचा दबंग. आज मी ज्याला भेटणार आहे नाव आहे त्याचं शुभन. स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता. स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा स्पर्श वात्सल्याचा. हॅलो हॅलो. शुभन आहे तुझं नाव? शुभन? हा, शुभन म्हणजे काय? म्हणजे माझं नाव. वा वा वा, मस्त. आणि तुझे फ्रेंड्स तुला काय हाक मारतात? बबन आणि बटन. बबन आणि बटन? पण तुझं नाव तर शुभन आहे. ते मला असेच बोलतात. मी तुला काय म्हणू? काही नको. अरे काही नको छान नाव आहे. काही नको चांगलं नाव आहे. मग मी तुला कसं हाक म्हणणार? काही नको इकडे ये असं म्हणणार मग? शुभन. अच्छा शुभन. हाय शुभन. हॅलो. तुझा फेवरेट हिरो कोण आहे? सलमान खान. हो का आवडतो तुला एवढा सलमान खान? असंच. असंच. आणि जर तुला सलमान खान भेटला तर तू काय करशील? चहा वाजवला आणि घरी नेला. पण कुठे घरी पाठवणार? तुझ्या का त्याच्या? त्याच्या. त्याच्या घरी पाठवणार. पण तुला भेटल्यावर तू तुझ्या घरी नाही बोलवणार त्याला? हा. पण तुला सलमान मधलं काय आवडतं? त्याची बॉडी आवडते, डान्स आवडतो का ऍक्टिंग आवडते? बॉडी. वाव, कशी बनवायची असते रे ती? ती हा, अशी करायची असतं. असं करायचं असतं. मग रोज असं असं केल्यावरती डान्स पण होतो आणि बॉडी पण होते. मग तू पण करणार मोठा होऊन? तू मला सांगितलंस की तुला सलमान आवडतो. हा, पण तुला हिरोईन कोण आवडते? हिरोईन मम्मी. कोणाची? माझी. ओहो, हिरोईन कोण? तर मम्मी आवडते. क्या बात है. पण तुझी आई हिरोईन आहे? हा. हो, सो स्वीट. असा मुलगा सगळ्यांना मिळाला पाहिजे. तुझी छोटीशी बहीण आहे श्रीना. तिला जर कोणी ओरडलं किंवा मारलं तर तू काय करशील? त्यांना मारायला आणायचं. हो, तुला खूप आवडते. पण जेव्हा ती इनिशियली आली घरी तेव्हा तुला असं वाटलं का की आई बाबा तिच्याकडे जास्त लक्ष देत आहेत, तुझ्याकडे कमी लक्ष देत आहेत, असं वाटलं का? हा. का रे असं वाटलं तुला? ते आई बाबा माझ्या मांडीवर नाही देत म्हणून. अच्छा, तिला तुझ्या मांडीवर नाही देत. तुला हवी असते ती सारखी मांडीवर. आणि मग ती रडली की तू काय म्हणतोस तिला? कसं गप्प करतोस? ही ना असं बोलत असते आणि मग ती असते आणि लढायची थांबते. हो. आणि मग मम्मी दूध पाजवते. नाईस. ती तुझ्याकडे आली की शांत बसते ना. आणि तू नवीन ड्रेस आणलास आजच्या कार्यक्रमासाठी? हा. वाव, काय मस्त आहे रे. आणि तू हा कार्यक्रम बघितला होतास टीव्हीवर आधी? मग तुला आवडला का स्पर्श वात्सल्याचा? तुला काय वाटलं या शो बद्दल? मस्त. चांगली आहे ना. आणि तुझ्याकडे किती स्पोर्ट्स कार्स आणि बाईक्स आहेत. तुला काय आवडतं? बाईक का कार? ही 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 आणि ही सगळ्या आवडतात. मग तू मोठा झालास की काय करणार एवढ्या सगळ्या गाड्या घेऊन? खेळणार. खेळणार? नाही, चालवणार. अच्छा, चालवणार. तुझ्या ओठाला कसं काय लागलं? धावता धावता पडलो. अरे बापरे, कुठे पडलास तू? माझ्या भावाच्या गार्डन मध्ये. आई गो, मग रडलास? मी ताईंसमोर लढलो तर माझा पाच होईल. ब्रेव बॉय. ये, गुड जॉब, ब्रेव बॉय आहे. मला सांग, तुमच्या इथे गणपती बाप्पा येतो ना? मग तुम्ही काय करता रे गणेशोत्सवात? मग आम्ही हा, रोज जातो. कुठे? तिथे ती वरची स्टेजला. हो, आणि काय करता? त्याच्यात आम्हाला गणपती नाही दिसत. का? काल पाण्यात असतो ना. हो, गणपती बाप्पा पाण्यात जातो? आई ग, आणि मग तिकडून तो कुठे जातो सांग? तिकडून तो पाण्यातच असतो. पाण्यातच असतो गणपती बाप्पा. अच्छा, मला वाटलं तो त्याच्या आईकडे जातो म्हणून. तो जात असेल का त्याच्या आईकडे? हा. आणि इथे रंगपंचमी पण सॉलिड खेळतात ना रे? मग तू काय कलर लावतो का सगळ्यांना? आणि मग तुला लावतात?
सगळ्याला फक्त तू हाच बोलतोय. कसं सेलिब्रेट करतात ते सांग ना मला. सेलिब्रेट असं होळी असं मला मारतात, ते पाण्याचे फुगे ना ते टाकतात. कोण टाकतं? वरतून टाकतात कोण. मग तू त्यांच्या अंगावर नाही टाकत? आम्ही खाली आहे ना, मग आम्ही कसे टाकल्यावर. अच्छा. आमचा फक्त वर बॉलच जातो. हो. आणि मग तुमचा बॉल गेल्यावर ते देतात का तुम्हाला परत? नाही, ते लगेच तो असा आपटून खाली येतो. बॉल खाली येतो, वर जातच नाही. अच्छा. आणि पतंग खाली येतो का वर जातो? वरच थांबतो. पण तुम्ही त्या खाली राहतात, मग पतंग कसा वर जातो? पाठून एक मुलगा ठेवत असतो ना, आणि असं असं करायचं असतं. पण मग असं 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 केलं तर मग काय होणार? फाटणार तो. फाटणार? हो. तुला येतो पतंग उडवता? तू उडवलेला? हा. पण मग तुला टॉम अँड जेरी आवडतात का? टॉम अँड जेरी तो मला आवडतं. ते आवडतात. आणि तुला लायन आवडतो ना? हा. मग त्याची स्टोरी सांग ना मला. लायन तो एका जंगलात झोपलेला असतो. तिथून चालत चालत उंदीर येतो. उंदीरने बघितलं तिथे तर रायन झोपलाय. मग त्याच्या अंगावर खेळत होता, स्लायडिंग करत होता. आणि मग लायन उठला आणि तो बोलला, आता मी तुला खाला. बापले. आणि मग तो लगेच उंदीर थोडा लांब गेला. आणि मग उंदीर म्हणला, नको मला खाऊ नकोस. आणि मग उंदीर म्हणला, तुला काय मदत पाहिजे तर मी करतो. आणि मग काय झालं, सिंह म्हणला, हा आता तू जा, बघूया. सिंह झोपला. शिकारी आले आणि त्याला जाळीमध्ये टाकलं आणि नेलं. आणि तिथे एक झोपलाच होता. आणि मग उंदीर आला. उंदीरने बघितलं, हाय लायनला कसं ह्याच्यात तो जाळीमध्ये अडकला. मग लायन बोलला, मला शिकाऱ्यांनी जाळीत टाकलं आणि मला उंदीर. त्यांनी खात 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 खाल्लं. संपली. वाव, किती मस्त गोष्ट सांगितलीस. येस. तुला मोठं होऊन काय व्हायचंय? मी रेक्टी. आणि आपली देशसेवा करणार तू? हो. मग जोरात म्हण, भारत माता की जय. भारत माता की जय. व्हेरी नाईस. नमस्कार. नमस्कार. तुम्ही तिघांनी मॅचिंग केलंय का आज ठरवून? हो हो हो. हा नेहमी असं करता? ऍक्च्युली आमचा म्हणजे तसा तो सुरुवातीपासून आमचा ट्रेंडच आहे. कुठलाही कार्यक्रम असला ना आमच्या घरात किंवा कुठे आम्हाला फेस्टिवलला जायचं असेल तर आम्ही तिघं सेम सिमिलर असं मॅचिंग आम्ही असं ड्रेस घेतो आणि आम्ही त्याचं परिधान करतो. खास आम्ही त्याच्यासाठी काल शॉपिंग केली. आज तुम्ही येणार म्हणून आम्ही हे काल आम्ही म्हणजे इथे लालबागला गेलो. शेवटचा दिवस होता नेमका तिथे सुद्धा फेस्टिवलचा. तर आम्ही ह्याचं डेनिमचं आम्ही ते ठरवलं. नंतर मग आम्ही दोघांनी पण डेनिमचं घेतलं. किती पहिले छान. ह्याचं केलं, नंतर आम्ही म्हटलं चला ह्यालाच मॅचिंग आपण पण करूया. बाबा, तुमची खूप इच्छा होती ना ह्यानी या स्पर्श वात्सल्याचा कार्यक्रमात यावी अशी? ऍक्च्युली माझी खूप इच्छा होती. जेव्हा तुमचा पहिला पर्व जो होता ना, तेव्हा फक्त लहान मुलांचा फक्त तुमचा पर्व होता. आणि माझी खूप खूप मनापासून इच्छा होती की ह्याला कुठेतरी आपण एक टीव्हीवरती एक्सपोज करावं किंवा त्याला आपण काहीतरी टेलिकास्ट करावं. खूप इच्छा होती. पण नंतर जेव्हा तुमचा आता सीझन 2 मध्ये जेव्हा मला कळलं की नाही आता एज लिमिट वाढवलेलं आहे 6 वर्षापर्यंत, तर मला खूप बरं वाटलं. आणि लगेच मी माझ्या मित्राशी बोलून त्याचं डिटेल्स दिली आणि त्याचं सिलेक्शन झालं. त्याबद्दल खरंच मी जीवाच्या इथे या ठिकाणी आभार मानतोय की त्याला या ठिकाणी तुम्ही त्याला संधी दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. आणि आम्हालाही खूप आनंद आहे की आम्हाला छान छान बोलणारी आता मुलं मिळत आहेत. शाळेतनं काय गमती जमती ऐकायला येतात की शाळेत नाही? पहिली आमची पॅरेंट्स मीटिंग होती ना, तेव्हा हा तर शांत, मला ह्याच्याबद्दल म्हणजे असं की हा माझा मुलगा असा करणारच नाही अशी आपली खात्री असते. आणि शाळेत गेल्यावर म्हणजे आपण टोटली फसतो. ह्याच्या टीचरने मला सांगितलं, हो तुमच्या मुलाची कंप्लेंट आहे की हा मुलींना किसी करतो. म्हटलं किसी, म्हटलं पापी घेतो मुलींच्या. तर ती मुलगी माझ्याकडे झाली की मला शुभनने पापी घेतली. तर म्हटलं शुभन हो, मग मला ती आवडते ना मम्मा, म्हणून मी तिची पापी घेतली. म्हटलं बाळा स्कूलमध्ये नको घेऊस. ती त्याची एक बेस्ट फ्रेंड स्निग्धा म्हणून होती, ती आमच्या इथेच राहायची, पण आता त्याच्याबरोबर स्कूलमध्ये पण होती, पण आता ती नाही आहे. तर तो तिला खूप मिस करतो. पण म्हटलं स्निग्धा वेगळी आहे, ती कोणाला काय बोलणार नाही, काय नाही. आता ती मुलगी, तिची मम्मी पण मला, हो तुमच्या मुलाने माझ्या मुलीची पप्पी घेतली, त्याला सांगा असं करू नको म्हणून. म्हटलं राहू दे, लहान आहे. किती गोड आई म्हणते, राहू दे, घेऊ दे पप्पी.
पण आता नाही घेणार ना? आता नाही. मग तेव्हापासून त्याला सांगितलं आम्ही घरी येऊन, बाबू असं कोणाची पप्पी घेऊ नकोस, आवडत नाही लोकांना. पण मग हाच पप्पी घेतो का ह्याची पण कोणी घ्यायला तयार नाही, म्हणजे ते त्याचा थोडाफार तसा अजून एक किस्सा आहे. हा बोल म्हणजे मी त्याला स्कूलमधून जेव्हा तो येतो ना शाळेतून, तर मी त्याला तिथे घ्यायला जातो आमच्या इथे नाक्यावरती. तर ती एक स्कूलमधली एक पोरगी आहे, ताई बोलतो तिला तो. बसमध्ये. तर ती बसमधली पोरगी आहे ताई. त्याला रोज जाताना फक्त बोलते शुभन देणार आहे, शुभन देणार आहे. तर मी त्याला विचारतो, अरे म्हटलं काय मागते ती? 1 दिवस झालं शुभन दे, 2 दिवस झालं, 3 दिवस ती सारखी कंटिन्यू त्याला बोलवती देना देना. तर न राहून मला त्याला विचारलं मी त्याला शेवटी, मग बाबा काय मागतो तुझ्याकडे? म्हटलं त्याच्याकडे चॉकलेट मागते का? नाही हो. म्हटलं काय? म्हटलं पेन्सिल मागते का? नाही हो. मग काय खिशी मागते? हो हो हो, असा करून दे लगेच तो पळाला. म्हणजे एकदम खुश झाला. तर लगेच दुसऱ्या दिवशी त्याच्या लगेच मी तिला भेटलो आणि मी तिला बोललो, म्हटलं तुला काय पाहिजे याच्याकडून? किसी पाहिजे? हा म्हटलं द्या आता किसी. अच्छा, मला वाटलं मी भेटलो असं तुम्ही का म्हणताय नाही मला? नाही नाही नाही, त्याला तिला पाहिजे होती म्हणून लगेच किसी देऊन आम्ही त्याला टाकले. सांगितलेलं ना किसी कोणाला द्यायची नाही आता पप्पी. म्हणजे हा किस्सा झाल्यानंतर झाला होता. हा तिचा किस्सा सांगितला त्याने तिला सांगितलं होतं की मला मला किसी वाटलं द्यायची बाबा म्हणाले मी जाऊन भेटतो. खूप छान गप्पा मारतोय आपण सगळेजण. आता थोडासा एक छोटासा गेम खेळायचा आहे बरं का. नक्की. मी तुम्हाला एक इंग्लिश शब्द विचारीन, त्याचं मराठी भाषांतर किंवा मराठी शब्द त्याला काय आहे अच्छा. तो तुम्ही मला सांगायचा. ठीक आहे? ज्याला सुचतंय त्यांनी पटकन पहिल्यांदा बोलायचं. मग जो जास्त स्कोअर करेल तो ह्याला जिंकून देईल संतुलन आयुर्वेद तर्फे एक स्पेशल बेबी पॅक. ठीक आहे. ओके, तयार आहात दोघं जण? हो. पटकन जे आठवेल ते सांगायचं. ओके, इंग्लिशला मराठी शब्द. बॉटल, बाटली, एक. ज्यूस, सरबत, अजून एक. बाबा आठवा. फळांचा ज्यूस, रस, एक एक एक. फेमस, सुप्रसिद्ध, 2 1. लीडर, प्रमुख, अजून कॅप्टन, अजून. लीडर, नेता, येस. 2 2. आता ह्याच्यावर ठरेल कोण जिंकणार आहे. बायसिकल, सायकल, 3 2 आणि आई जिंकली आहे. आणि आईने शुभनला जिंकून दिला आहे तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. नमस्कार. शुभम एकदम शांत, लाजरा गुजरा असा मला वाटला. असंच आहे का? हो ना. आजी आजोबांची मी नंतर गप्पा मारणार आहे, पण त्याआधी मी तुम्हाला काही म्हणी विचारणार आहे. ओके, ज्या आपल्या मराठीच्या म्हणी असतात ना, त्याच्या शब्दांची अद्याक्षरं मी तुम्हाला देईन. त्याच्यावरून तुम्ही ती म्हण काय आहे ती ओळखायची. सुरुवात करूया. पहिली म्हण आहे क ना त ड क. हो बरोबर आहे. हिला कळलं आहे काय म्हणायचंय ते, हो की नाही? हो. नाही आठवत? पास. कर नाही तर डर कशाला. आठवली? तुम्ही मनात बोललाच होतात ना. मनात आलं पण घाबरलं. नका घाबरू. मी अशी घाबरणार की असं करायचं. का आ ती झा. काना मागून आले आणि तिखट झाली. अगदी बरोबर आहे. ह्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. ए हा टा वा ना. एका हाताने टाळी वाजत नाही. बरोबर आहे. मग 2 हातांनी टाळ्या वाजवा. उ पा पी मो. हे बघा हे बोलते. बरोबर, श्रीनूनी ओळखलंय. येस. पण ती काय बोलते फक्त मलाच कळतं. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे. व्हेरी नाईस. लास्ट अँड द बेस्ट. गो आ पो पा. गोगलगाय आणि पोटात पाय. काय? गोगलगाय आणि पोटात पाय. अगदी बरोबर. जोरदार टाळ्या. खूप छान, मस्त खेळलात तुम्ही सगळेजण मिळून हा खेळ.
मला आजी आजोबांना विचारायचं आहे की शुभन बद्दल आम्हाला काय सांगाल? शुभन लहानपणापासून म्हणजे त्याला मी सांभाळलं. त्याची मम्मी ऑफिसला जायची, त्याच्यामुळे तो हट्टीपणा नव्हता करीत. पण आता जरी मोठा झाला तरी हट्टीपणा करतो, पण मी त्याला देत नाही. त्याला शाळेत आणायला गेलं तरी चल घरी आहे मम्मी पप्पा ओरडतील. मग त्याच्यामुळं मी त्याला हट्टीपणा कुठलाच करून दिलेला नाही. मम्मी पप्पा हट्टीपणा पुरवतात त्याचा, पण मी अजून तर दिलेलं नाही. आजोबा पण करतात पण मी नाही देत, कारण मी त्याला म्हणजे शिस्त लावायचं बघते. घरात पण असला ना बाहेर जाऊ नको. त्या दिवशी एक दिवस त्याची मम्मी गेलेली बाहेर, शीना रडत होती, दोघंच होतो आम्ही. मम्मी काय म्हटलं बाळा बाहेर जाऊ नको, तो ऐकायला तयार नाही. आता मोठा झाला ना, मग काय केलं मी सरळ कडी लावली आणि त्याला आत ठेवलं. रडला जरा वेळ गप्प बसला, नंतर झाला शांत. अच्छा, व्हेरी नाईस. आजोबा? आमच्या डोक्या परिवारामध्ये माझा पहिला नातू झाला. मला खूप एवढा आनंद झाला की तो मला ते एकदम भरून आला आणि आनंद झाला भरपूर. आणि तो माझा लाडका आहे. मी अजून शुभनला कधी दम बी नाही दिला, तर मारायचं तर बाजूलाच राहिलं. खूप त्याचे लाड पुरवतो मी. आणि अजून त्याचे सगळे दोन नातू दोन नाती आहे, त्यांचे लाड पुरवतो. छान, व्हेरी नाईस. या मावशींना 2 ओळी म्हणायच्या आहेत का शुभनसाठी? लहानपणापासून पाहत आले मी, कारण तो खूपच एकदम इनोसंट आहे आणि सगळ्यांना खूप जीव लावतो. आणि माझ्या मुलीवर तर प्रचंड तो जीव लावतो, भयंकर. म्हणजे सानू दीदी त्याचं चाललेलंच असतं. त्याच्यासाठी मी एकच गाणं बोलेल, आणि आता त्याला बहीण झाली, त्यासाठी मी त्याला डेडिकेट एक गाणं म्हणेल. फूलों का तारों का सबका कहना है, 1000 में मेरी बहना है, सारी उम्र हमें संग रहना है, फूलों का तारों का सबका कहना है. Thank you. मस्त, खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. आता शुभनचे आई बाबा त्याच्यासाठी एक गेम खेळणार आहेत आणि त्याला जिंकवून देणार आहेत झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आपण खूप एक इंटरेस्टिंग गेम खेळणार आहोत. इथे काही नट्स आहेत आणि आपल्याकडे काठी आहे. तर काठीच्या सहाय्याने तुम्ही हे नट्स एकावर एक ठेवायचे आहेत, मनोरा रचायचा आहे. यासाठी तुम्हाला मिळतील 2 मिनिटं. जर पडलं तर पुन्हा चालू करा, ठीक आहे? सो जो पहिल्यांदा मनोरा पूर्ण करेल तो जिंकला. कोण जिंकणार, आई की बाबा? आई. पप्पा नाही. सो क्यूट. आणि तुम्ही याला जिंकून देणार आहात झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. Your time starts now. सावकाश सावकाश. आई तुम्ही खूप छान खेळलात. थँक्यू. बाबा, इस पे कुछ एक्सपर्ट राय असं नाही, पण म्हणजे मीच तिला चान्स दिला बघायला गेलं तर. कारण की हा बोलला ना की मम्मी जिंकणार, शेवटी मुलाचं काहीतरी ऐकावं लागतं ना. म्हणून मी थोडा तिला जाऊ दे जिंकून दे तिला म्हटलं. आणि आईने शुभनला जिंकून दिली आहे झी युवा तर्फे ही आकर्षक भेटवस्तू. तर हा होता शुभन आणि त्याच्या आई वडिलांची तीव्र इच्छा होती की त्यांनी या कार्यक्रमात यावं आणि तो आला सुद्धा. तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या मुलांनी या कार्यक्रमात भाग घ्यावा तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल आयडी आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात स्पर्श वात्सल्याचा.